रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावची ग्रामदैवत असलेल्या कोटेश्वरी मानाई देवी मंदिर येथे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। पारंपरिक पद्धतीने सहाणेवरील पालखीमध्ये विराजमान झालेल्या देवीची गावकऱ्यांनी खडा नारळाने ओटी भरून पूजा केली। यावेळी जामगे गावचे सुपुत्र आणि शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा कदम, विद्यमान दयाळ जिल्हा परिषद सदस्य व माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती अरुण उर्फ अण्णा कदम, उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम, उद्योजक शैलेश शेठ कदम आदी कदम कुटुंबीय व परिवार उपस्थित होते। या साऱ्यांनी देवीची मनोभावे पूजा करून ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेतले। मंदिर परिसरात ढोल ताशांचा गजर, खालूबाजा तसेच सनई चौघड्यांच्या निनादात पारंपरिक शिमगोत्सवाची रंगत खुलून दिसत होती। गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदवला। पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे जामगे गावात भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावात सामाजिक एकोपा आणि परंपरेचे जतन करण्याचा संदेशही देण्यात आला। ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने गावात सुखसमृद्धी आणि ऐक्य नांदो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। सर्वप्रथम सगळ्या कोकणवासियांना आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मी शिमग्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। जरी मुंबईत आम्ही राहत असो पण न चुकता आम्ही कोकणातल्या मातीत जन्मात आलेलो आहोत, म्हणून कोकणातला शिमगा हा न चुकता आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा करतो। तसाच यावर्षीसुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला आहे आमच्या खेड जामगे गावामध्ये। तर पुन्हा एकदा मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या कोकणवासियांना पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला शिमग्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो।